तेल घ्यायचं, तेलावर कांदा चांगला भाजून घ्यायचा. कांदा चांगला परतून झाला की टोमॅटो घालून घ्यायचे. टोमॅटो आणि कांदा चांगला भाजून घ्यायचा, परतून घ्यायचा. त्याच्यावर मीठ घालायचं, म्हणजे कांदा आणि टोमॅटो भाजायला चांगली मदत होते. चांगला परतवून घ्यायचा. चांगला गुलाबी होईपर्यंत चांगला परतवून घ्यायचा. त्यावर कोथिंबीर घालून घ्यायची. चांगलं भाजून झालं वाटप. आता कोळंबीचे धागे काढून घ्यायचे त्यातले. तर कढईमध्ये तेल घेऊन त्यावर मिरची, आलं, लसूणची पेस्ट घालायची. ते चांगलं हलवून घ्यायचं तेलावर, त्याचा उग्रस वास जाईपर्यंत. त्यानंतर आपण जे टोमॅटो कांद्याचं वाटप घालून घ्यायचं. ते चांगलं एकजीव परतून घ्यायचं. चांगलं गॅसची फ्लेम मोठी करून चांगला परतून घ्यायचं. परतून झालं की गॅस बारीक करायचा. त्यावर हळद, मिक्स मसाला, तिखट, टाकून चांगले भाजून घ्यायचे. मीठ घालायचे. त्यावर सुकं खोबऱ्याचं वाटप घालून चांगले परतवून घ्यायचंय. व कोकमाचे आगळ किंवा कोकम टाकली तरी चालेल त्यामध्ये. चांगले हलवून त्यामध्ये कोळंबी टाकून घ्यायची. गॅस बारीकच ठेवायचा व ते पूर्ण चांगलं व्यवस्थित हलवून मसाला कोळंबीला लागला पाहिजे. मग त्यामध्ये लागेल तसं चवीनुसार मीठ घालायचे. आपल्याला जेवढी पातळ घट्ट पाहिजे तेवढं करून पाणी घालवून घ्यायचे. मी आता पाणी घालते. चांगले हलवून घ्यायचे. जेवढे पाणी पाहिजे तेवढे घालून घ्यायचे. आणखी झाकण घालून उकळी आणू देऊ. उकळी आलेली आहे. चांगले हलवून घ्यायचे. कोळंबी, तर्रीदार कोळंबी आपली तयार आहे.